एक दिवस ठाकरेंना रात्री गुपचूप देश सोडून लंडनला जावं लागेल। शिंदेचे शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी ठाकरेंवर ही घणाघाती टीका केली होती। तर ठाकरेंनी पराभूत झालेल्या कदमांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवलंय। पद आणि वैभव देणाऱ्याच्या विरोधात अशी वक्तव्य करणं योग्य नाही, असं राऊतांनी उत्तर दिलंय रामदास कदमांना। उद्धव ठाकरे, आज तुम्हाला सांगतोय, जे तुमच्यासोबत 10-15 जे आहेत ना, आणखी 2 वर्षात एक पण शिल्लक राहणार नाही। कोण शिल्लक राहणार नाही तुमच्यासोबत। एक दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री 2 वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल। आता मी सांगेन ना, लंडनला तुमचं काय आहे, अमेरिकेला तुमचं काय आहे, श्रीलंकेला तुमचं काय आहे आणि कुठं कुठं काय आहे, हे आम्हाला सगळं माहिती आहे। 50 वर्ष मातोश्रीमध्ये आम्ही काढलेत, आम्हाला तोंड उघडा लावू नका। काय बापरे, दुसऱ्यांना तोंड नाहीत का? इतरांना काय तोंड नाहीयेत का? तोंड सगळ्यांना आहेत। कसं असतं की जो बाडगा असतो तो जोरात भाग देतो। आता ह्या विषयावरती फार चर्चा न केलेली बरी। त्यांचा शत्रू कोण आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे। ज्या उद्धव ठाकरे यांनी किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आयुष्यभर सत्तेची पदं दिली, वैभव दिलं, सगळ्यांनाच आम्हाला त्यांच्याविषयी अशा प्रकारची वक्तव्य करणं हे नैतिकतेला धरून आणि माणुसकीला धरून। आज तुम्ही सत्तेवर आहात, उद्या सत्तेवर नसाल हे लक्षात घ्या आणि मग अशा प्रकारची विधानं करा। विधानसभेत पराभूत झाल्यावर याच उद्धव साहेबांनी रामदास कदम यांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवलं होतं। ही कृतज्ञता जर माणसात नसेल, राजकारणात नसेल, तर माणुसकी शून्य आहे। एकनाथ शिंदेनी जर तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल असं रामदास कदम म्हटले आणि आदित्य ठाकरेंचा त्यांनी फेक विनाशही उल्लेख केला। आता ज्याचं मीठ खाल्लं त्याच्यावरच उलट बोलणं, याच्यापेक्षा नमक हरामी याच्यापेक्षा दुसरा शब्द काय देता येईल त्याला?